अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी तपास करत रामसेज फोर्ट परिसरातून मुलीची सुटका केली आणि त्याचबरोबर या घटनेत तिघांना अटक करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारी 2026 रोजी राहुरी तालुक्यातील ही 15 वर्षीय मुलगी कॉलेजला जात असे सांगून घरातून बाहेर पडली। मात्र ती परत न आल्याने कुटुंबियांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। 18 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलातून मुलीची सुटका करण्यात आली। या प्रकरणी मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण तसेच त्याला मदत करणारे कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे या तिघांना अटक करण्यात आली आहे। पीडित मुलीच्या जबाबानुसार तिला काही दिवस जंगलात ठेवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। पोलिसांनी आरोपांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान आरोपींना 26 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही घटना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे।